शिवाजी महाराज की जय। जय। अटक करो, अटक करो, अटक करो, अटक करो, अटक करो। मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। अटक करा, अटक करा। मुळामध्ये काल अचानक दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खासदार मेधा कुलकर्णी यांनी इथं येऊन जी स्टंटबाजी केली त्याला विरोध म्हणून आणि एक खासदार जबाबदार लोकप्रतिनिधी असताना सुद्धा बेकायदेशीर कृत्य त्यांनी जे केलं ते बेकायदेशीर कृत्य असं हिंदू मुस्लिम समाजात ते निर्माण करणे, पुणे शहरातली सामाजिक सलोखा बिघडवणे ही घटना त्यांनी केलेली आहे। म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता त्यांनी जो ट्विट केला की आमची मुस्लिम भगिनी नमाज पडते आतमध्ये वगैरे, मुळामध्ये हा शनिवारवाडा मराठा सम्राट पेशव्यांचा मुख्यालय होतं। पेशव्यांनी हे विजयाचंच प्रतीक आहे। हे पेशव्यांनी छत्रपती शाहू महाराजांकडनं परवानगी घेऊन इथे मच्छी बाजार बसायचा त्यांच्याकडनं विकत घेतली आणि ही जी काही मजारच्या विषयी ते काल बोलले की कुणी येतं मजार बांधतं, हिरवा रंग देतात, हे करतात, तर ही मजार मी आज पूर्ण जबाबदारीने सांगते 1936 मध्ये पुरातन विभागाने प्रत्येक पुणे शहरामध्ये जिथे जिथे पीर आहे किंवा दर्गा आहे त्याच्या नोंदी आहेत। जसं मुस्लिम समाजाच्या दर्गाची नोंद आहे तसं हिंदूंच्या पण मंदिरांच्या नोंदी आहेत। त्याच्यामुळे 1936 पासून असलेली मजार एक खासदार येतात आणि असं वक्तव्य करतात, हे त्यांना अशोभनीय आहे। ज्या हिंदूवादी संघटनांनी जिथे ते आंदोलन केलं त्यांना लोकशाहीने अधिकार आहे, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असते, परंतु मेधा ताईंनी तिथे येऊन चुकीच्या बेकायदेशीर कृत्याला खत पाणी घातलेलं आहे आणि हे कुठलाही पुणेकर सहन करणार नाही। पुण्यामध्ये गुन्हा गोविंदाने हिंदू मुस्लिम सिख ईसाई सगळं आधीपासून आनंदाने राहत आहेत आणि राहणार आहेत। हे जे काही वातावरण त्यांनी बिघडवलं आहे आणि काल जे म्हणत होते फक्त हिंदूंना शनिवार वाड्यात परवानगी द्यायची, मला तुमच्या माध्यमातून सांगायचंय मेधाताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही, हा आमच्या बापाचा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे। महाराज की त्यांच्या पेशवे हे त्यांच्याकडे पेशवे म्हणून होते त्यावेळेला। अजून जर इतिहासात मी मागे गेले तर अनेक पुरावे घेऊन येऊ शकेल, पण मला हा काही वादाचा किंवा कुठल्या एखाद्या समाजाला दुखवायचा त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करायचा अजिबात प्रश्न निर्माण होत नाही। परंतु मेधाताई शिक्षिका असून सुद्धा, कायद्याचं ज्ञान असून सुद्धा, विद्यार्थी घडवणाऱ्या असून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांनी ही जी घटना केली आहे। माझी पोलिसांना विनंती आहे, तुम्ही जर खासदार मेधाताईवर गुन्हा दाखल नाही केला, आता आम्ही पुण्यामध्ये दिवाळी चालू आहे, लोकांना त्रास नको म्हणून अत्यंत सामंजस्यपणे भूमिका घेतलेली आहे। जर पोलीस यंत्रणा खासदारबाईला खतपाणी घालत असतील तर खासदारबाईसह पोलिसांना सुद्धा कोर्टात खेचील, कारण का पोलीस असो, मंत्री असो किंवा सर्वसामान्य लोक असो हे संविधानात आणि कायद्यानुसारच चालतात। तुम्ही आता इथे पठण करणार आहात, हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्मियांची लोक तुम्ही केली प्रार्थना, मी हनुमान चालीसा मनातल्या मनात म्हणणार, यांनी दुआ केली, हे मायकल यांनी प्रार्थना केली, असे जे जे इतर सगळ्या धर्मातले आमचे जे आलेले आहेत सर्व जातीचे बंधू भगिनी ते प्रार्थना करणार आहेत। आणि ज्या अज्ञान महिलांवर गुन्हा दाखल केला तो ASI मेमोरंडम म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग
आणि महाराष्ट्र पर्यटन विकास याच्यानुसार केला, तो गुन्हा सुद्धा पोलिसांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्या दबावाखाली केलाय. तो ऍक्ट काय सांगतो की असं कोणतं कृत्य जे पुरातन मध्ये आहे त्याला त्याच्या संरक्षणाला बाधा येते. आता ती महिला, ती पुण्यातली एका बाहेरची माहिती नाही, बुरखा घातली आहे म्हणजे ती मुसलमान भगिनी आहे, तिने समजा तिथं तिचा आदर टाकून तिने असं केलं, काय शनिवारवाड्याला संरक्षणाचा धोका निर्माण झाला. अरे लाज वाढली पाहिजे त्या मेधा कुलकर्णींना की तुम्ही काय वागताय. कुठल्याही जाती धर्मातली महिला असो, तुम्हाला जर त्याच ठिकाणी, आता आपले नव्हते कोणी, नाही तर मला आधी कळलं असतं तर नमाज ती भगिनी पठण करत होती, तिच्या शेजारी मी मोठं गीता घेऊन आले असते आणि वाचली असती. त्याच्यामुळे नको त्या तेढ निर्माण होईल अशा गोष्टींना खासदारांनी विनाकारण हवा देऊ नये आणि त्याच्यामुळे त्यांनी ते बेकायदेशीर कृत्य केले म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा भाजपचा विषय नाही. ज्या अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल झालाय तो गुन्हा रद्द करावा अशी काही मागणी आहे? तो केलाच पाहिजे तो गुन्हा रद्द. त्यांनी नमाज पडल्यामुळे जे काय मनातल्या मनात असं, आता मी इथं हनुमान चालीसा म्हणली, जय हनुमंत नमा, काय झालं शनिवार वाड्याला? काय झालं, पडलं का? मग नमाजाने काय पडलं का? अरे लाजा वाटलं पाहिजे. लोकप्रतिनिधी आहेत का कोण आहेत जाणीवपूर्वक वातावरण खराब करतात? त्यांची ती भूमिका पक्षाची होती आणि तुमची भूमिका पक्षाची का तुमची? पक्षाची आहे, पक्षाचा गमछा घातला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवशाहू फुले आंबेडकर या भूमिकावर चालतात. महायुतीमध्ये आहे, ते आंदोलन करतात, तुम्ही सगळे महायुतीचे, मग वातावरण खराब कोण करतं? पतित पावन संघटनेचे त्यांची जी काही यंत्र, त्यांनी आंदोलन केलं. खासदार फक्त ज्या मेधाताई त्या एकट्या आल्या, अख्खा भाजप आला होता का हो काल? तुम्ही का दिशाभूल करता पत्रकार बंधूंनो? मुळामध्ये आपल्या मंदिरामध्ये नमाज येऊन म्हणली का, नमाजच्या म्हणजे दर्ग्यामध्ये जाऊन हनुमान चालीसा म्हणली का, हे जे बेताल वक्तव्य करणारे आहेत भाजपमध्ये वाचाय, त्यांना त्यांचे मुख्यमंत्री ताकीद देतील. महायुतीचा खडा पडण्याचा प्रश्नच येत नाही. मेधा कुलकर्णींनी महायुतीला विचारून भूमिका स्पष्ट केली होती का? ती त्यांची स्वतःची होती, त्यांना विचारलं नाही तुम्ही? आजची भूमिका विचारली का? कुणाला? आम्ही पक्षाचीच भूमिका मांडतोय, शिवशाहू फुले आंबेडकर. आणि महायुतीमध्ये भाजप संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? मी नाही, तुम्ही म्हणताय आम्ही संविधान मानत नाही असं तुम्हाला म्हणायचं का? राज्य संविधानानुसार आणि कायद्यानुसार चालतं मिस्टर सागर भाऊ, आणि कायदा हा सर्वात श्रेष्ठ आहे. काही कार्यकर्ते आले होते, त्यांचं म्हणणं आहे की त्या महिला मुस्लिम नव्हत्याच, भाजपचंच काहीतरी नका बांधून आले. मग आता गुन्हा दाखल केलाय, त्याचा तपास होऊ द्या ना. बरोबर आहे, मग आता गुन्हा दाखल केलाय अज्ञात महिलेच्या विरुद्ध, पोलिसांनी त्याचं सत्य समोर आणावं. असंही असू शकतं की महिलांना बुरखा घालून तिथं त्या कृत्य करायला, आणि बरोबर वर्ण कसं काही शूटिंग होतं, वर्ण कशा काय मेधाताई येतात, सब प्लॅन हे हळूहळू बाहेर येईल. पण तोपर्यंत समाजामध्ये वातावरण खराब होऊ नये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि ती आम्ही तुमच्या समोर मांडली. मेधाताईला ना दिसतंय तसंच सागर भाऊ. सामाजिक निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, याच्यावर राईटचे गुन्हे लागत असं वाटतं का तुम्हाला? याच्यावर दोन समाजात, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणे आणि सामाजिक शांतता बिघडवणे हे गुन्हे दाखल होतात. राईटचे गुन्हे दाखल व्हायला मी वकील आहे, येण्यासारखी बडबड करणार नाही. हे दोनच गुन्हे दाखल होतात. मस्त मित्र आधीपासून त्या पण मुस्लिम होत्या, आधी शनिवार वाड्यात आधीपासून राहत होत्या. एक्झॅक्टली
त्यांनी सुद्धा पेशव्यांनी जात धर्म नाही बघितला तर मेधाताई पाहणाऱ्या कोण हाच आमचा प्रश्न आहे. जैन बोर्डिंगचा विषय मोठ्या प्रमाणात गाजतो पुण्यातला आणि त्याच्यावरून लक्ष हटावं म्हणून हे सगळं नाही ते मला माहित नाही. हे मेधाताईंनी काय केलं हे तुम्हाला त्याच सांगू शकतो. कोणीही ही मजार काढू शकत नाही. 1936 सालातली आहे. तिथं दिवावाती जे काही मुस्लिम बंधू असतील ते करतात. तुम्हाला माहिती का अहो तो मराठा साम्राज्याचा भगवा आहे आणि मुस्लिम बंधू ते स्वीकारतात. तो हिरवा जो आहे तो त्यांचे तेज. तुम्हाला माहिती का शनिवारवाड्याच्या तिथं पुढे गेलात गणपतीचं अहो ऐका ना पतित पावन लिहिलंय का त्याच्यावर पतित पावन बर ठीक. मग पोलिसांना काढायला लावील. पोलिसांचं काम आहे. पोलीस काय झोपा काढायला का इथं. झेंडा बांधायला लावला सगळ्या आंदोलकांनी प्रेशर करून. आज तुम्ही त्याच्यावर आंदोलन करताय. आज तुमची काय भूमिका आहे? पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राहण्यासाठी पोलिसांनी तो काढावा आणि पोलीस ते काढतील.